पर्यावरण दक्षता मंडळ आणि एनोवायरो व्हिज्युअल ह्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ठाणे जनता सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 5 जून 2024 रोजी पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे पूर्व येथील भारतीय स्त्री जीवन विकास संस्थेच्या सभागृहात एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ठाण्यातील फुलपाखरू तज्ज्ञ, अभ्यासक व फुलपाखरू प्रेमींचे एक संमेलन येथे भरवण्यात आले होते। ठाणे व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील 30 गृहनिर्माण संस्थांना फुलपाखरू उद्यानासाठी लागणाऱ्या रोपांचे वाटप यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमासाठी एनोवायरो व्हिज्युअलचे अध्यक्ष डॉक्टर विकास हाजीरनीस, पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय जोशी, खजिनदार प्राध्यापक विद्याधर वालावकर, मंडळाच्या आपले पर्यावरण मासिकाच्या कार्यकारी संपादिका सौ कविता वालावकर, सचिव सौ संगीता जोशी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री आनंद काटोळे व शकील शेख आणि ठाणे जनता सहकारी बँकेच्या ठाणे पूर्व शाखेच्या मॅनेजर सौ शामिका भिसे हे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण दक्षता मंडळाच्या देवराई प्रकल्पावर तयार करण्यात आलेल्या एका चित्रफितीने झाली। त्यानंतर पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प प्रमुख आणि ठाण्याच्या बांधवडकर महाविद्यालयातील उपप्राध्यापिका सुरभी वालावकर ठोसर यांनी पर्यावरण दक्षता मंडळ आणि एनोवायरो व्हिज्युअल या संस्थेची माहिती सांगितली आणि काही नव्याने सुरुवात झालेल्या प्रकल्पाची ओळख करून दिली। माझा तलाव ह्या प्रकल्पाला पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 1 वर्ष पूर्ण झाले असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री शकील शेख यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण संवर्धनातील कार्यावर प्रकाश टाकला आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले ते डॉक्टर संजय जोशी यांचे जागतिक पर्यावरण दिन 2024 या दिवसाच्या संकल्पनेविषयीचे व्याख्यान। त्यांनी आपल्या व्याख्यानात पर्यावरण दिनाचा इतिहास, त्यामागील कारणे इत्यादी स्पष्ट केले। यावर्षीची पर्यावरण दिनाची संकल्पना होती जमिनीचे पुनरुज्जीवन, वाळवंटीकरण थांबवणे आणि दुष्काळाशी सामना। ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जोशी यांनी मार्गदर्शन केले। या व्याख्यानानंतर सौ संगीता जोशी यांनी पर्यावरण दक्षता मंडळाच्या देवराई या प्रकल्पाबद्दलचे काही अनुभव सांगितले। या प्रकल्पाची सुरुवात, देवराईचे काम करत असताना आलेल्या समस्या आणि सर्व अडथळ्यांवर मात करून संस्थेला मिळाले यश, हा सगळा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला। त्यानंतर श्री विद्याधर वालावकर यांनी संस्थेच्या गणेश मंदिर देवराई ह्या नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पाविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली। हा आपल्या संस्थेला मिळालेला दुसरा देवराई प्रकल्प होय। त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी वृक्षारोपण करावे असे आवाहन देखील त्यांनी केले। तसेच फुलपाखरू उद्यानाचे महत्त्व त्यांनी विशद केले। त्यानंतर पर्यावरण शाळेच्या प्रकल्प प्रमुख आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका सौ पौर्णिमा भोसले शिरगावकर यांनी फुलपाखरू उद्यान कसे तयार करावे याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण दक्षता मंडळाने काही फुलपाखरू तज्ज्ञांना निमंत्रण दिले होते। डॉक्टर राजू कसबे, डॉक्टर अमोल पटवर्धन, डॉक्टर पूनम कर्वे, श्री दिवाकर ठोंबरे, श्री परेचुरी या तज्ज्ञांच्या हस्ते आपल्या पर्यावरण मासिकाच्या जून महिन्याच्या अंकाचे प्रकाशन झाले। या सर्वांचा परिचय सौ कविता वालावकर यांनी करून दिला। प्रकाशनानंतर 30 गृहनिर्माण संस्थांना फुलपाखरू उद्यानासाठी प्रत्येकी 1 रोप देण्यात आले। प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला 50 रोपांचा एक सेट देण्यात येणार आहे। त्यापैकी 49 रोप नंतर सर्व संस्थांना घरपोच देण्यात येतील। रोप स्वीकारताना सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता। रोपाचे वितरण झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विकास हाजीरनीस यांनी आपले विचार व्यक्त केले। सर्वांनी व्यवस्थित रोपे लावा, त्याचा सांभाळ करा आणि फुलपाखरू यायला लागली की बघायला आम्हाला नक्की बोलवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। पर्यावरण दक्षता मंडळाच्या ग्रीन्स प्रकल्पाचे प्रमुख शुभम निकम यांनी सर्व मान्यवरांचे आणि सहभागींचे आभार मानले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली।